प्रार्थना करत होतो. हरे कृष्ण. आपण नंतर बोलू. आता रेकॉर्डिंग सुरू होत आहे. हरे कृष्ण. जय श्री श्री राधा माधव जी की जय. श्री श्री राधा गोविंद देव जी की जय. श्री श्री गौर निताय की जय. श्रील प्रभुपाद की जय. गुरु महाराज की जय. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी. जय गिरिवरधारी. जय यशोदा नंदना. जय ब्रज जनरंजना. जय यशोदा नंदना. जय ब्रज जनरंजना. जय जमुना तीरावना चारी. जय कुंज बिहारी. जय जमुना तीरावना चारी. जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय राधा माधव जय कुंज बिहारी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद. श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय राधा माधव राधा माधव श्री राधे. जय राधा गोविंद राधा गोविंद
श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ, जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, नयन पथगामी भव तुमी। जय गौरानिताय जय गौरानिताय गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजाता सहगना रघुनाथं, तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते, गोपेश गोपिका कान्त श्रीराधा कान्त नमोऽस्तु ते। तप्त कांचन गौरांगी श्रीराधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे।
जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभूजी माताजी, आपलं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. मिनिट. स्क्रीन दिसत आहे प्रभूजी माताजी आपल्याला? हो प्रभूजी. हरे कृष्ण. भागवतमचा मराठी. हरे कृष्ण. तर मी कृतज्ञ आहे श्री श्री राधा गोविंदजींना की आज आपण परत एकत्र आहोत सगळे. कारण आज सकाळीच मी कोल्हापूरवरून परतलो आहे इथे, आणि काल रात्री प्रवासामध्ये बस चुकलेली तिथून, त्यामुळे मला पुन्हा काळजी होती की वेळेमध्ये इथे येणं होईल का नाही म्हणून. पण श्री श्री राधा गोविंदजींची कृपा आहे की आपण आज सगळे परत एकत्र आहोत. तर आपण मागच्या वेळेस चर्चा करत होतो कशा प्रकारे भगवंतांचं द्वारका नगरीमध्ये आगमन झालेलं आहे, आणि द्वारका नगरी मधल्या नागरिकांसाठी भगवंतांचं परतणं म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जसं की प्राण काही काळाकरता दूर होता, अशा प्रकारे ते भगवंतांना अनुभवत होते दूर असताना त्यांच्यापासूनचा विरह. आणि आता भगवंत आल्यानंतर त्यांना आपल्या जीवात जीव येणं जे म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या प्रकारे सर्व द्वारकावासियांच्या जीवात जीव आलेला आहे. आणि या आजच्या श्लोकांमध्ये सुरुवातीच्या भगवंतांच्या केलेल्या आदान प्रदानानंतर द्वारका नगरीचं उदाहरण, द्वारका नगरीचं विस्तारामध्ये डिस्क्रिप्शनला काय म्हणतो आपण, विवरण आहे. कशा प्रकारे वर्णन. वर्णन, हा, द्वारका नगरीचं वर्णन आहे की कशा प्रकारे द्वारका नगरी ही भगवंतांनी कशासाठी बनवलेली. हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच, मूळ उद्देश काय होता भगवंत श्री कृष्णांचं द्वारका नगरी बनवण्यासाठी? माहिती आपल्याला, प्रयत्न करा आपण. मी सांगू प्रभूजी? हा, राजेंद्र पाटील प्रभू. येस. शिशुपालांचा जो प्रजेला सारखा आक्रमण करायचा तो प्रजेवर, तर त्या प्रजेच्या सुखासाठी त्यांनी तिथून द्वारका नगरी वसवली होती. हा, तुमचं उत्तर जवळ आहे. फक्त शिशुपालांच्या जागी जरासंध, जो की सॉरी. कंसांचा सासरा होता. की कंसाच्या ज्या दोन बायका होत्या, त्या दोन बायकांचे जे वडील होते ते जरासंध होते. आणि जरासंधानी आणि भगवंत या पृथ्वीवर असताना त्यांचा उद्देशच हा होता की परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम, की सर्व जे आसुरिक प्रवृत्तीचे वेगवेगळे लोक आहेत त्यांना एकत्र करून त्यांचा नाश करणे. तर अशा प्रकारे जरासंधाने एक नाही, दोन नाही, तर 17 वेळेला एकामागून एक मथुरेवर आक्रमण सुरू केले. आणि त्या जरासंधाच्या आक्रमणांमुळे मथुरावासियांना त्रास होऊ नये म्हणून भगवंतांनी रात्रीतून विश्वकर्मा, जे की देवतांचे आर्किटेक्टला मराठीत काय म्हणतात माहिती नाही, परंतु देवतांचे आर्किटेक्ट विश्वकर्मा यांच्याकडून द्वारका नगरी बनवून घेतली. आणि मथुरावासी रात्री झोपताना मथुरेमध्ये झोपी गेले, आणि सकाळी उठल्यानंतर ते द्वारका नगरीमध्ये त्यांच्या त्यांच्या महालांमध्ये वगैरे होते. तर ह्या द्वारकेचं विशेष असं वर्णन ह्या श्लोकांमध्ये भागवताच्या आजच्या केलेलं आहे की कशा प्रकारे भगवंतांनी अतिशय विचारपूर्वक या नगरीचं निर्माण केलेला, आणि सर्व जीवांच्या तिथे राहणाऱ्या द्वारकावासियांच्या ज्यांची महती आपण मागच्या वेळेला पाहिलेली, की कशा प्रकारे ज्या या भौतिक जगतामध्ये अति महत्वाच्या व्यक्तींसोबत नेहमी त्यांचा लवाजमा हा त्यांच्या सोबत असतो, त्याचप्रमाणे भगवंतांचे जे नित्य परिकर असतात, नित्य सहचारी असतात आध्यात्मिक जीवनामध्ये, ते पण भगवंतांच्या सोबत त्यांचा पण आविर्भाव होतो या पृथ्वीवर ज्यावेळेस भगवंत येतात. तर आज आपण हे श्लोकांमधून जाऊ. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 11.
मधुभोज दशार्ह अर्ह मधुभोज मधुभोज दशार्ह अर्ह कुकुर अंधक वृष्णिभिः कुकुर अंधक वृष्णिभिः कुकुर आत्मतुल्य बलैर्गुप्ता आत्मतुल्य आत्मतुल्य बलैर्गुप्ता बलैर्गुप्ता नागैर्भोगवतीम् इव नागैर्भोगवती इव इव कुणा इव कुणाला वाचायचं आहे हरे कृष्ण? मी वाचू प्रभूजी. हा, राजेंद्र पाटील प्रभू. येस प्रभू. मधुभोज दर्शः मी डायरेक्ट अहर अनुवादापासून सुरुवात करा प्रभू, ज्याप्रमाणे स्क्रीनवर. हा 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 याप्रमाणे नाग लोकांची राजधानी भोगवती हिचे संरक्षण नागांकडून केले जात असते. त्याप्रमाणे द्वारकेचे संरक्षण भोज, वृष्णी, मधु, दर्शाह, अहर, कुकुर, अंधक इत्यादी कुळातील लोकांकडून केले जात होते. हे लोक भगवान श्रीकृष्णाने इतकेच बलशाली होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तात्पर्य प्रभूजी? तात्पर्य तात्पर्य द्वारा शिला प्रभुपाद की जय. नाग लोक पृथ्वी लोकांच्या खाली आहे आणि त्यामुळे सूर्याचे किरण तेथे पोहोचण्यास अडथळा येतो. परंतु नागांच्या कंसात स्वर्गीय सर्प यांच्या मस्तकावर असलेल्या रत्नांच्या प्रकाशामुळे तेथील अंधार नाहीसा होतो. तसेच त्या नाग लोकात नागजनांच्या सुख उपभोगासाठी विविध उद्याने, नद्या इत्यादी असल्याचेही वर्णन आहे. येथे आपणास हेही कळते की तेथील नाग लोकांकडून त्या भूमीचे उत्तम संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे द्वारका ही वृष्णी इत्यादी कुळातील लोकांकडून उत्तम रीतीने संरक्षिली जात होती. ते लोकही भगवान श्रीकृष्णाने इतकेच बलवान होते. त्या रूपाने भगवंतांनी आपली आपली शक्ती भूतलावर प्रकट केली होती. हरे कृष्ण प्रभू. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर द्वारका वासियांच्या विशेषतः भगवंतांच्या कुळातील यादव कुळ, वृष्णी कुळ, अंधक कुळ आणि आता आपण थोड्या वेळामध्ये पाहणार आहोत की ह्या कुळांचा भगवंतांशी संबंध काय. आपण श्रीमद भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि भगवद्गीतेमध्ये पण बऱ्याच ठिकाणी वृष्णी, अंधक, यदू कुळ यांच्या संदर्भामध्ये संदर्भ पाहू. आणि या द्वारकावासियांचं जे अंधक, भोज आणि वृष्णी या कुळातील जे क्षत्रिय लोक होते त्यांचं जे सामर्थ्यासाठी जो शब्द वापरलेला आहे या श्लोकामध्ये लिहिलेला आहे, आत्मतुल्य बलैर्गुप्ता, की आत्मतुल्य म्हणजे भगवंतांसारखंच बळ तेवढे शक्तिशाली आहे. भगवंतांचे जे नित्य परिकर होते ते पण तेवढेच शक्तिशाली, बलशाली होते. आणि ज्या प्रकारे नागलोकाशी कंपॅरिझन तुलना केलेली आहे द्वारका नगरीशी, की जसं आपण पाहतो की 14 ज्या प्लॅनेटरी सिस्टम्स, म्हणजे प्लॅनेटरी सिस्टमला जे प्लॅनेटरी सिस्टम्सला आपण काय म्हणतो प्रभूजीच, माताजीच? ग्रहलोक, आकाशगंगा. एका ब्रह्मांडामध्ये ज्या काही ग्रहांच्या रचना आहेत 14, ठीक आहे, त्याच्यापैकी मधली जी आहे पृथ्वी, ती आहे, त्याला मर्त्यलोक किंवा पृथ्वीलोक किंवा भूरलोक म्हटलं जातं. जसं आपण गायत्री मंत्रामध्ये ओम भूर भुवः स्वः आणि त्याच्या वरचे लोक यांचं वर्णन आपण ऐकतो. तर ह्या 14 लोकांमध्ये पृथ्वीलोक हा मध्ये येतो. आणि पृथ्वीच्या खाली येणारे लोक हे म्हणजे पापमय योनी किंवा नरक आहेत, हे चुकीचं आहे. सर्वच पृथ्वीच्या खाली येणारे लोक हे नरक लोक नाहीयेत. जसं आपण इथे वर्णन पाहतो, एक मिनिट याला मी झाकून टाकतो. जसं की इथे आपण वर्णन पाहत आहोत आजच्या श्लोकामध्ये की पृथ्वीच्या खाली नागलोक पण आहे आणि बाकीचे लोक पण या आपण ते चित्रामध्ये पाहू शकता की आतल सुतल, आतल वितल सुतल तलातल इत्यादी लोक आहेत. जसं की सूत लोकांचं वर्णन पण आपण पाहतो जिथं
साक्षात बली महाराजांचं आणि वामन देवांचं वास्तव्य आहे. तर सर्वच नरक लोक इथे नाहीयेत, परंतु काही काही ग्रह रचनांमध्ये नरकांच्या पण व्यवस्था लोकांना यातना सहन कराव्या. विशेषतः नागलोकाचं वर्णन सांगितलंय की ज्याप्रमाणे नागलोकाची राजधानी दिलेली आहे भोगवती. या भोगवतीचे संरक्षण ज्याप्रमाणे नागांकडून केले जाते, द्वारकागिरीचं संरक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे कुटुंब होते, कुळ होते, जसं भोज, वृष्णी, मधु, दशार्ह, अर्ह, कुकुर आणि अंधक. तर या कुळातील लोकांकडून केले जात होते आणि ह्या कुळातील लोकांचं जे बल होतं ते भगवंतांसारखंच अतुलनीय असं होतं भगवंतांच्या कृपेने. तर आता आपण पाहू की यामधले सर्वच नाही, पण काही विशेष कुळांचा भगवंतांशी काय संबंध आहे, की भगवंत तर एकाच कुळामध्ये आले, मग त्यांच्या संबंधी भोज कुटुंब कुळ का म्हटलं जातं, वृष्णी कुळ का म्हटलं जातं, अंधक कुळ का म्हटलं जातं, याबद्दल आपण एक डायग्राम पाहू इथे. आपल्या सर्वांना दिसत आहे प्रभूजी माताजी फॅमिली ट्री महाभारताची? हो हो प्रभूजी. ठीक आहे. तर इथे दिलेलं आहे की जर तुम्ही श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पाठीमागच्या भागामध्ये, इंग्रजीमध्ये तर मोठ्या स्कंदामध्ये आहे, पण कदाचित मराठीमध्ये पण असेल, की सर्व जे महान क्षत्रिय ज्यांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये दिलेलं आहे त्यांची फॅमिली ट्री, त्यांचं पूर्ण वंशावळ दिलेली आहे. सूर्यवंश आणि चंद्रवंश. जसं की आपण पाहतो प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म हा सूर्यवंशामध्ये झालेला आहे आणि भगवंत कृष्ण यांचा जन्म हा चंद्रवंश म्हणजे सूर्यापासून आणि चंद्रापासून जे कुळ सुरू झालेलं आहे त्यांच्यामध्ये भगवंतांच्या अवतार हे अवतरित झालेले आहेत. तर विशेषतः आपण ते तर पाहणार नाही, कारण ते 2-3 पेजेस मध्ये पूर्ण वंशावळ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण केवळ महत्वाचेच नाव, महत्वाचेच राजे, महत्वाचेच व्यक्ती ज्यांच्याबद्दल भागवतामध्ये वर्णन आहे ते दिलेलं आहे. कारण सगळे दिलं तर पूर्ण भागवत पण भरेल, पण ती वंशावळ संपणार नाही. तर महत्वाच्या राजांचं वर्णन आहे आणि त्यापैकीही जे भगवंतांच्या संबंधित जे कुळ आहेत, जे कुटुंब आहेत, त्यांच्याबद्दल आज आपण थोडस पाहू. तर आपण बघतो भागवतामध्ये वर्णन आहे महाराज पुरुरव यांचं आणि स्वर्गातली जी अप्सरा होती उर्वशी यांच्यापासून हे राजे येत गेले आयुष, नहुष, ययाती. महाराज ययातींची इथे 4 पुत्र दाखवलेत, पण जेवढं माझ्या लक्षात आहे 5 पुत्र होते, त्यांच्यापैकी सर्वात लहान होते यदू. आणि त्यांची पण कथा आहे जी आपण भागवतामध्ये नंतर अभ्यास करणार आहोत, की कशा प्रकारे एका विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीमध्ये ययाती महाराजांना त्यांची जी युवा अवस्था होती शरीराची ती अदलाबदल करून घ्यावी लागली त्यांच्या एका मुलाकडून. आणि अशा प्रकारे यदू त्यांचा जो सर्वात लहान मुलगा होता त्यांनी आपलं तारुण्य दिलं वडिलांना आणि वडिलांचं वृद्धत्व स्वीकार केलं. आणि नंतर ययाती महाराज हे शुद्ध भक्त झाले. त्यांना अध्यात्माचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी परत आपलं वृद्धत्व स्वीकारलं यदू यांच्याकडून, आपल्या लहान मुलाकडून, आणि त्यांना परत त्यांचं युवावस्था तारुण्य परत केलं. आणि हे जे यदू होते ते भगवंतांच्या यदू कुळाचे प्रमुख, ज्यांच्यापासून यदू कुळ सुरू झालं. तर यदू महाराजांपासून आपण बघतो विदर्भ, रोमपाद, बाकीचे शिशुपाल जे की भगवंतांचे फर्स्ट कझिन, त्यांचे आत्तेभाऊ, मामेभाऊ, मावसभाऊ जे कोणी असतील, परंतु भगवंतांचे ते फर्स्ट कझिन त्यांच्या नात्यातले होते, ते एका ब्रँच मध्ये दिसतात आपल्याला. आणि दुसऱ्या ब्रँच मध्ये आपल्याला दिसतात विदर्भ, कृता, अंधका, वृष्णी. अंधका आणि वृष्णी हे भगवंतांचे वडिलांकडूनचे पूर्वज आणि त्यांच्या आईकडूनचे पूर्वज. तर भगवंतांचे जे सॉरी उलट सांगितलं मी, आईकडूनचे पूर्वज आणि वडिलांकडूनचे पूर्वज. तर अंधका हे यांच्यापासून आपण बघतो अहुक महाराज उग्रसेन आणि देवक, देवक पासून देवकी जी की भगवंतांची आई होती. भगवंतांच्या आईकडून जे नातं होतं ते अंधका या राजांकडून होतं.
त्याचप्रमाणे वसुदेवांचे जे वडील होते महाराज शूरसेन, त्यांचे वडील होते महाराज वृष्णी. तर अशा प्रकारे वृष्णी कुळ हे भगवंतांचं वडिलांकडून नातं आहे, कुळ आहे. आणि अंधका फॅमिली किंवा कुळ हे भगवंतांचं कृष्णांचं आईकडूनचं कुळ आहे. मग आता यामध्ये भोज कुठे आलं? भोज हे आलं वृष्णी कुळामध्येच. आपण बघतो की महाराज शूरसेनांचे कुं कुंती ही पण त्यांची मुलगी होती, जी की दत्तक म्हणून दिली गेली कुंती भोज महाराजांना. तर महाराज कुंती भोजांवरूनच कुंती देवींचं नाव कुंती पडलं, त्यांच्या वडिलांच्या नावावरून दत्तक दिलेल्या. आणि त्या प्रकारे भोज कुळ हे पण भगवंतांशी संबंधित आहे, कारण कृष्णांची जी आत्या होती कुंती, त्यांना दत्तक दिलं गेलं त्या कुळामध्ये. क्लिअर आहे प्रभूजीच माताजीच? मी पूजा माताजी किंवा रतिरूपा माताजींच्या द्वारे चार्ट आपल्या ग्रुपवर पण शेअर करेल. पूर्ण तर चार्ट आपला बघणं झाला नाही, पण यामध्ये तुम्ही जर पुढे पाहिलं तर पांडवांच्या पण कुळांचं पूर्ण वर्णन आहे. कशा प्रकारे, ज्याला आपण कुरु डायनेस्टी, कुरु कुळ म्हणतो, कुरु ह्या कुळामध्ये धृतराष्ट्र महाराज आणि पांडू यांचा दोघांचा जन्म झालेला. आणि त्यानंतर पांडूंपासून पांडव कसे पुढे निर्माण झाले, कुंती देवींनी वेगवेगळ्या देवतांना केलेल्या त्यांना दिलेल्या आमंत्रणामुळे आणि त्यांना केलेल्या प्रार्थनेमुळे. आणि पांडवांपासून कुळ पुढे कुठपर्यंत कसं गेलं? महाराज जनमेजय जे की परीक्षित महाराजांचे पुत्र होते, पर्यंत हे पण इथे दिलेलं आहे. तर तुम्ही नंतर पाहू शकता. आजच्या श्लोकामध्ये आपण परत जाऊ. इथे सांगितलंय की भगवंतांच्या सर्व नित्य परिचरण ज्यांनी की अवतार घेतला होता भगवंतांच्या सोबत, ह्या वेगवेगळ्या कुळांमध्ये, ह्या वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये केवळ आणि केवळ भगवंतांना मदत करण्यासाठी, त्यांच्या ह्या पृथ्वीवरच्या अस्तित्वामध्ये. तर ह्या सर्व कुळातील भगवंतांचे नित्य परिकर हे पण त्यांच्याप्रमाणे शक्तिशाली असे होते, अतुलनीय अशी त्यांची शक्ती होती. आत्मतुल्य बलैर गुप्ता. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस माताजीस? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. सर, हरे हरे कृष्णा. कृष्ण. हरे कृष्ण. वन बाय तो वन. जो तुम्ही फॅमिली चार्ट दाखवला होता ना सर, हा हा तर हा जरा माताजी. तो परत काढ, नेटवर्क इश्यू झाला होता, तर मला थोडासा परत तो बघायचा होता एकदा. ठीक आहे, मी त्याला थोडं मोठं करतो. हा हा आणि हा आपण ग्रुपवर पण शेअर करू माताजी, व्हॉट्सअप ग्रुपवर. तर इथे मी सांगितलेलं की ओके कशा ओके प्रकारे ठीक आहे. यदुकुळ यदु महाराज यांच्या कुळामध्ये कशा प्रकारे अंधक आणि वृष्णी महाराज यांचा जन्म झाला. आणि अंधक हे भगवंतांच्या आईकडून कुळ, जसं देवकी मातेकडून. आणि वृष्णी हे भगवंतांच्या वडिलांकडून कुळ आहे, वसुदेव, शूरसेन आणि वृष्णी. आणि भोज हे कुळ भगवंतांची आत्या कुंती देवी यांना लहानपणी दत्तक म्हणून दिलेलं महाराज कुंती भोज यांना, त्यांच्यापासूनचं कुळ. ठीक आहे माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येस राजेंद्र पाटील प्रभूजी. प्रभुजी, मला एक शेवटचं वाक्य जे त्यांनी सांगितलंय की हे लोक भगवान श्रीकृष्णाने इतकेच बलशाली होते. हो, तर आपण असं म्हणतो की भगवान श्रीकृष्ण इतकं बलशाली कोणी नाहीये, किंवा बरोबर. संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण बल, संपूर्ण वैराग्य हे जे आपण म्हणतो, तर मग ते असं वाक्य का टाकलंय त्यांनी की नाही, भगवान श्रीकृष्ण इतकेच बलशाली होते? खूप खूप छान प्रश्न आहे हे. भगवान श्रीकृष्ण इतकेच बलशाली होते म्हणजे एका जीवाला जेवढे काही गुण देणं शक्य आहे एका जीवाला, तेवढे गुण त्यांच्यामध्ये पूर्ण प्रमाणामध्ये होते. तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे की भगवंतां इतकीच अतुलनीय शक्ती कुणामध्येच असणं शक्य नाही. परंतु भगवंताच इतके म्हणजे त्या जीव तत्वामध्ये जीवाला जेवढं सामर्थ्य देणं शक्य आहे, तेवढे सामर्थ्यशाली सर्व ह्या महान कुळांमधले लोक होते. जसं की आपण शास्त्रामध्ये, तुम्ही विशेषतः भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये सांगितलंय की जास्तीत जास्त एक जो जीव आहे तो भगवंतांच्या 78% गुणांपर्यंत
गुण प्राप्त करू शकतो, परिपूर्णता प्राप्त करू शकतो. त्याच्यानंतर ती आहे एका जीवतत्वाची, एका जीवाची जी आहे थ्रेशोल्ड, लिमिट ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर शिवजींचं वर्णन आहे, त्यानंतर साक्षात विष्णूंचं वर्णन आहे, जे भगवंतांचे विस्तारित रूप आहेत, आणि त्यानंतर भगवंतांच्या गुणांचं वर्णन आहे. म्हणजे सामान्य जीव तर काय, महान देवी देवता किंवा साक्षात विष्णू जे की भगवंतांचे विस्तारित रूप आहे, त्यांच्या पण गुणांची तुलना ही भगवंतांच्या 100% गुणांची नाही करता येत. तर ज्यावेळेस इथे दिलेले भगवान श्रीकृष्णांइतकेच, याचा अर्थ जीवतत्वामध्ये जेवढं शक्य आहे तेवढं त्यांना सामर्थ्य भगवंतांच्या कृपेने प्राप्त करून दिलेलं. क्लिअर आहे प्रभूजी? येस प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 12. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्व ऋतू सर्व विभव, सर्व ऋतू सर्व विभव, पुण्य वृक्ष लताश्रमय, उद्यान उपवनारामय, उपवन आरामय, व्रत पद्माकर श्रियम्. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हा, अलका माताजी. हरे कृष्ण. आणि बाकी ज्यांना वाचायचं आहे तुम्ही हात वर करून ठेवा. हरे कृष्ण. द्वारकेमध्ये सर्व ऋतूंचे सौंदर्य आणि वैभव पुरेपूर भरलेले होते. तेथे आश्रम, उद्याने, उपवने व क्रीडास्थळे आणि उमललेल्या कमळ पुष्पांनी भरलेले जलाशय सर्वत्र होते. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. निसर्गदत्त देणगीचा नैसर्गिकरित्या उपभोग घेतला तर मानव संस्कृती पूर्णत्वाकडे जाऊ शकते. येथे केलेल्या द्वारकेच्या वैभवाच्या वर्णावरून आपणास दिसून येते की द्वारका नगरी उद्यानांनी, उपवनांनी तसेच विपुल कमळांनी शोभायमान असलेल्या जलाशयांनी वेढलेली होती. विशेष म्हणजे या ठिकाणी गिरण्या, कारखाने आणि जोडीला कत्तलखाने यांचा कोठेच उल्लेख नाही. तो आधुनिक महानगरांचा आवश्यक भाग आहे. अर्थात निसर्गाच्या देणग्यांचा उपयोग करण्याची प्रवृत्ती सुधारलेल्या आधुनिक माणसाच्या हृदयात सुद्धा आहे. या आधुनिक सुधारणांचे अग्रणी आपल्या निवासासाठी जेथे सृष्टी सौंदर्य आहे, जलाशय आहेत, अशीच ठिकाणे निवडतात. परंतु सामान्य माणसाला मात्र लोकवस्तीच्या दाट चाळीत राहण्यासाठी त्यांनी सोडून दिलेले असते. तेथे उद्याने आणि उपवने नसतात. या ठिकाणी आपल्याला द्वारकेचे निराळे चित्र दिसते. येथे असे कळते की संपूर्ण नगरीच अशा उद्यानांनी आणि क्रीडांगणांनी भरलेली होती. तसेच तेथे कमळ पुष्पांनी भरलेले जलाशयही होते. असे कळते की सर्व मंडळी उपजीविकेसाठी निसर्गाने दिलेल्या फुलाफळांवर अवलंबून राहत होती. घृणित झोपड्या आणि गलिच्छ वस्त्या निर्माण करणाऱ्या औद्योगिक उपक्रमावर ते अवलंबून नव्हते. मानवी अंतःकरणातील तरल सहृदय भावनांचा विनाश करणाऱ्या गिरण्या आणि कारखाने यांची संख्या किती वाढली हे काही संस्कृतीच्या विकासाचे मोजमाप नव्हे, तर मानवी अंतःकरणातील सुप्त आध्यात्मिक चेतना जागृत करून मनुष्याला परमेश्वराजवळ जाण्याची संधी देणे हे खरे संस्कृतीचे लक्षण आहे. गिरण्या कारखान्यांची वाढ याला उग्रक्रम असे म्हणतात आणि असल्या कर्मांनी उग्रकर्म उग्रकर्म असे म्हणतात आणि आपल्या कर्मांनी मानवी अंतःकरणातील तरल भावना दुर्बल होतात आणि समाजाला राक्षसी अंधार कोठडीचे रूप येते. या श्लोकात आपल्याला पवित्र अशा वृक्ष वनस्पती आपल्या ऋतूत फळे व फुले देतात. अपवित्र वृक्ष म्हणजे निरुपयोगी वन्य काटेरी झाडे, ती केवळ इंधनासाठी उपयोगी आहेत. आजच्या सुधारलेल्या जगात अपवित्र वृक्ष रस्त्यांच्या दोन्ही बाजूला लावलेले दिसून येतात. वास्तविक पाहता आध्यात्मिक जाणीवे करता आणि आंतरिक सूक्ष्म इंद्रियांच्या विकासासाठीच मानवी शक्तीचा उपयोग व्हायला हवा. जीवनाच्या समस्येचे आत्यंतिक समाधान यातच दडले आहे. फळे, फुले, सुंदर उपवने, विस्तृत क्रीडास्थळे तसेच हंस पक्ष्यांनी पूर्ण जलाशय, भरपूर दूध देणाऱ्या गायी या गोष्टींची
मानवी जीवनातील सूक्ष्म संवेदना उत्पादक पेशींची वाढ होण्यासाठी आवश्यक असते. त्याऐवजी विशाल अंधाऱ्या खाणी, गिरण्या, कारखाने हे कर्मचारी वर्गात राक्षसी प्रवृत्ती वाढीस लावतात. हितसंबंधी लोक या कामगारांच्या जीवावर आपले वैभव वाढवतात. परिणामी या दोन वर्गात कितीतरी तीव्र संघर्ष होत आलेले आहेत. द्वारका नगरीचे हे वर्णन मानवी संस्कृतीचा आदर्श आहे. श्रील प्रभुपादजी की जय. इच्छा आहे. हरे कृष्ण. तर धन्यवाद माताजी. तर इथे आपण बघतो की श्रीमद भागवतामध्ये द्वारका नगरीचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे उद्याने, उपवने, क्रीडांगणे, वेगवेगळ्या पाण्यांचे स्रोत, अशा प्रकारे सुंदर अशी द्वारका नगरी ही भगवंतांच्या आवडीनुसार, त्यांच्या विचारांनुसार ही विश्वकर्माजींनी बनवलेली होती. आणि प्रभुपादजी इथे तात्पर्यामध्ये सांगत आहेत की खरं जे वैभव आहे कोणत्याही ठिकाणाचं, ते याच सर्वांमध्ये दिसून येतं की ज्या नैसर्गिक देणगी ज्या आहेत, जसं झाडं आहेत, जलाशय आहेत, वेगवेगळे मनुष्यांना राहण्यासाठी उपयोगी असे प्राणी आहेत जसं गाय वगैरे, आणि या नैसर्गिक देणगीचा जो उपयोग आहे तो मनुष्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगतीसाठी, विचार करण्यासाठी अनुकूल आहे. आणि याच्या विरोधामध्ये जे की आधुनिक प्रगती ज्याला समजलं जातं ते म्हणजे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने, ज्याला आपण उग्र कर्म इथं म्हटलं गेलेलं आहे. उग्र कर्म का म्हटलं गेलेलं आहे? अशा कारखाने, गिरण्या, खाणी, कत्तलखाने यामधून मनुष्याला कधी आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करावी असे विचार कधी येत नाहीत. तर त्याच्याऐवजी इंद्रिय तृप्ती कशी अधिकाधिक वाढवता येईल अशा प्रकारच्या विचारांना जास्त जोड प्राप्त होते अशा आजच्या काळातल्या आधुनिक वैभवामुळे. आणि त्यामुळेच आपण जर थोडासा इतिहास पाहिला प्रभुजीज माताजीज, इंग्रजांच्या येण्याच्या अगोदर भारताचं जे GDP होतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, हे जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक होतं इंग्रजांच्या येण्याच्या अगोदर. आणि त्याच्यामुळेच भारताला म्हटलं जायचं सोने की चिडिया, की जिथे घराघरातून सोन्याचा धूर येतो, जे आपण गाण्यांमध्ये वगैरे वाचलेलं आहे. खरी तशी व्यवस्था होती भारतामध्ये 12 बलुतेदारांच्या अशा ह्याच्यामध्ये इंग्रजांच्या येण्याच्या अगोदर. आणि त्याचमुळे आपण आपल्या आधुनिक इतिहासामध्ये पण पाहतो की हेच वैभव इंग्रजांना कशा प्रकारे आकर्षित केलं, आपल्या देशामध्ये येऊन व्यापारी म्हणून आले, राज्यकर्ते झाले. या सगळ्या नैसर्गिक संपत्तीचं शोषण करण्यासाठी ह्या प्रकारचे लोक आकर्षित झाले. आणि त्यानंतर सगळ्यात दुर्दैव म्हणजे आपलं जे वैदिक जी आपली परंपरा आहे, वैदिक जी संस्कृती आहे, त्याला अशा प्रकारे भारतीयांनाच ते नकोसं वाटायला लागलं की आपल्या देशाचे, आपण नाव घ्यायचं नाही ते कारण पॉलिटिकल विषय नको, परंतु आपल्या देशाचे जे सुरुवातीचे पंतप्रधान होते त्यांनी म्हटलेलं वाक्य आहे की कारखाने, गिरण्या हे आधुनिक काळातले मंदिर आहेत. पण असे सो कॉल्ड मंदिरांमुळे काय झालं की वेगवेगळे महानगर तर विकसित झाले, विकसित म्हणजे सो कॉल्ड विकसित बाहेरून पाहायला गेलं तर, परंतु माणसांचा राहण्याचा जो दर्जा होता तो अशा प्रकारच्या आधुनिक म्हणायला जाणाऱ्या प्रगतीमुळे हा दर्जा खालावत गेला. कशा प्रकारे खालावत गेला की प्रभुपादजी ते सांगतात की सामान्य माणूस मात्र लोकवस्तीच्या दाट चाळीत राहण्यासाठी त्यांना सोडून दिले गेले. आणि त्या ठिकाणी उद्याने, उपवने हे कुठे नावाला पण राहिले नाही. आणि अशा प्रकारच्या घनित झोपड्या, गलिच्छ वस्त्या निर्माण करणाऱ्या औद्योगिक उपक्रमांवर त्या काळातील द्वारकावासी हे अवलंबून नव्हते. आणि अशा प्रकारची आधुनिक जी बाहेरून दिसणारी जी प्रगती आहे ती माणसाच्या हृदयांमध्ये ज्या तरल सुहृदय भावना आहेत त्या विनाश करणारी ही आधुनिक प्रगती आहे. आणि त्याचं उदाहरण दिलेलं आहे भागवतामध्ये, त्याला उग्र कर्म म्हटलं गेलेलं आहे.
मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो उग्र कर्माचं. आधुनिक प्रगतीमध्ये उग्र कर्म कशा प्रकारे केले जातात. मी काही दिवसांपूर्वीच 2-3 दिवसांपूर्वी एक रिपोर्ट वाचत होतो, की पृथ्वीमधून ऑइल काढणाऱ्या कंपन्या, जसं की खूप मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत आजच्या काळामध्ये. एक्सॉन मोबाईल नावाची एक कंपनी आहे, अमेरिकन कंपनी. आणि मिडल ईस्ट मधील काही-काही बऱ्याच कंपन्या आहेत, ज्या की ऑइल काढण्याचं क्रूड ऑइल काढण्याचं पृथ्वीच्या गर्भातून काम करतात. आणि इतकं भयानक आहे प्रभूजी माताजी, की अक्षरशः 4-4 किलोमीटर पृथ्वीच्या मध्ये ड्रिलिंग केलं जातं आणि रोज कमीत कमी एक तरी नवीन विहीर ते खोद खोदकाम करतात. आणि अशा प्रकारच्या माईन्स म्हणा, अशा प्रकारच्या तेलाच्या विहिरी म्हणा, जिथे कुठे खोदल्या जातात, तेवढाच परिसर नाही तर त्याच्या आजूबाजूचा परिसर पण शेती वगैरे अशा प्रकारच्या कार्यासाठी एकदम त्याचा वापर करण्यासारखा होऊन जातो. बंजर ज्याला जमीन आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये काही उगवण्याची त्याची क्षमता राहत नाही. तर अशा प्रकारचं उग्र कर्म हे शास्त्रामध्ये त्याला प्रोत्साहन दिलेलं नाहीये. का? कारण अशा प्रकारच्या उग्र कर्मानी मनुष्याला कधीही आध्यात्मिक प्रगती करण्याकडे त्याचा कल राहणार नाही. त्याचा कल जास्तीत जास्त अशा उग्र कर्मामुळे कुठे होईल? स्वतःची जी इंद्रिय तृप्ती आहे, इंद्रिय तृप्तीमधून भोग करण्याकडे मनुष्याचा जो कल आहे, तो जास्त वाढत जातो. आणि त्यामुळेच आपण पाहतो, की आजकाल आधुनिक प्रगती आपण म्हणत राहतो. परंतु या आधुनिक प्रगतीमध्ये लोकांचा राहण्याचा जो दर्जा आहे, तो कितीतरी थर्ड क्लास ज्याला आपण म्हणतो, तसा होत चाललेला आहे, की मनुष्याला प्रभुपादजी सांगतात, की खरा श्रीमंत मनुष्य तो, ज्याला की 2 वेळ फ्रेश, ताजं बनवलेलं गरम जेवण घेऊ शकतो आणि शांतपणे लवकर ज्याला झोप लागते, ज्याला काळजी करण्याची गरज नाही झोपताना, असा मनुष्य हा खऱ्या प्रकारे श्रीमंत मनुष्य आहे. परंतु आजच्या आधुनिक काळामध्ये आपण बघतो, की बरेचसे खूप-खूप चांगल्या पदावर कार्य करणारे लोकं पण ह्या पॅरामीटर प्रमाणे जर आपण पाहायला गेलं, तर अतिशय गरीब बनत आहोत आपण. का? कारण की हे उग्र कर्म वाढत आहे आणि शास्त्रात जे सांगितलेलं वर्णन आहे, आध्यात्मिक प्रगतीसाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि शेवटी प्रभुपादजी सांगतात, की कशाप्रकारे ज्या वेगवेगळ्या वनस्पती, झाडं त्यांचं पण शास्त्रामध्ये वर्णन आहे, उल्लेख आहे, जे की आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळे फळे, फुले देतात. त्यांना पवित्र वृक्ष वनस्पती म्हटलं जातं. परंतु आजकाल आता पण इथे बऱ्याचशा विकसित देशांमध्ये तुम्ही जर झाडं पाहायला गेले, खूप हिरवेगार वगैरे झाडं दिसतील रस्त्यांच्या बाजूला, पण त्याला कोणतं फळ येतं, कशाचं झाड विचारलं, तर काही सांगता येणार नाही. ते म्हणजे शोभेचंच झाड, की दिसायला छान दिसतं, सावली वगैरे पण पडते, परंतु काही फळं, फुलं या झाडांपासून प्राप्त होत नाहीत. तर शास्त्रात सांगितलंय, की पवित्र झाडे, वृक्ष असे आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला फळं, फुलं इत्यादींची प्राप्ती होते. तर खरी जी आधीचे जे राजा होते, आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी दोन्ही कल्याणांची ते काळजी घ्यायचे. एकतर भौतिक जगता भौतिक जीवनामध्ये सर्व लोक सुखी राहावेत, अन्न, वस्त्र, निवारा यांची त्यांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेतली जावी आणि त्याचबरोबर तिथेच त्यांनी थांबू नये, तर आध्यात्मिक प्रगतीसाठी पण त्यांनी प्रयत्न करावे. यासाठी राजे हे नेहमी आग्रही असायचे आणि त्याच प्रजेच्या कल्याणासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे फळं, फुलं देणारे झाडे पण ते आग्रहाने लावत असत, जे की आपण द्वारका नगरीच्या वर्णनामध्ये पाहतो. आणि प्रभुपादजी सांगतात, की अशा प्रकारच्या फळे, फुले, उपवने, विस्तृत क्रीडास्थळे, तसेच हंस, बदकांसारख्या कमळांमधून क्रीडा करणाऱ्या पक्ष्यांनी पूर्ण असे जलाशय, भरपूर दूध देणाऱ्या गायी, ह्या गोष्टींची मानवी शरीरातील सूक्ष्म संवेदना उत्पादक पेशींची वाढ होण्यासाठी आवश्यकता असते. म्हणजे स्पेशली गायीच्या दुधाचं महत्त्व असं सांगितलंय, की आपल्या मेंदूतील अशा पेशी ज्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला पूरक आहेत, अशा पेशींची वाढ होण्यासाठी गाईचं दूध हे
अनुकूल आहे, त्यासाठी पूरक आहे. परंतु हे जर वैदिक संस्कृती नसतील तर काही पण आपल्या आजच्याच काळामध्ये मुलांना गाय दाखवायची तर पुस्तकामध्ये दाखवावं लागते. इतकी गायींची संख्या भारतामध्ये कमी होत आहे दिवसेंदिवस. तर अशा प्रकारे उग्र कर्म वाढत आहे आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक गोष्टींचा ऱ्हास होत आहे आधुनिक प्रगतीमध्ये. आणि प्रभुपादजी सांगतात की अशा उग्र कर्माच्या आधारावर जे कामगारांच्या जीवांवर आपलं वैभव वाढवतात, अशा प्रकारे ज्याला आपण कॅपिटलिस्ट आणि लेबर म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर कारखानदार आणि कामगार यांच्यामधली दरी आहे ती वाढत याच्यामुळे जात आहे. तर आदर्श मानव संस्कृती कशी असावी यासाठी द्वारका नगरीचं उदाहरण आपण श्रीमद भागवतामध्ये पाहू शकतो. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस माताजीस? आपल्याला पटत आहे इथे भागवतामध्ये सांगितलेलं का आपल्याला वाटतं अजून की आधुनिक जे प्रगती म्हणतो आपण ती खरीच प्रगती आहे? नाही प्रभूजी. नाही अजून प्रभू. आणि हरे कृष्ण. अजून काही कुणाचा प्रश्न आहे याच्यावर प्रभूजीस माताजी? मी नेहमी एक छोटं उदाहरण नेहमी लक्षात आणतो की कशा प्रकारे आधुनिक प्रगती ही खरी प्रगती नाहीये. माझ्या वडिलांच्या जीवनामध्ये जे की 2014 मध्ये रिटायर झाले, प्रोफेसर एक लेक्चरर म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. मला पूर्ण माझ्या लहानपणीच्या जीवनामध्ये कधी लक्षात नाहीये की वडील संध्याकाळी 5 नंतर 5:30 नंतर कधी त्यांना थांबावं लागलेलं आहे नोकरीसाठी. आणि अशा त्यांच्या ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबण्यामुळे कधीही ते आमच्यासोबत संध्याकाळी जेवणासाठी नसलेलं मला लक्षात येत नाहीये पूर्ण त्यांच्या वर्किंग लाईफ नोकरीच्या काळामध्ये. परंतु आजकालचे जे नोकऱ्या स्पेशली IT फील्ड मधले वगैरे बघतो आम्ही की येण्याचा काही वेळ निश्चित राहिलेला नाहीये लोकांचा. तर याच्यावरूनच आपल्याला कळतं की आधुनिक प्रगतीच्या बाबतीत आपण स्वतःच्या म्हणण्याने खूप प्रगत असूया, पण आपल्याला आपल्या आधीच्या जनरेशनच्या बाबतीत पण तेवढा पण आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स जे म्हणतो ते आपल्याला मेंटेन करता येत नाहीये. कुटुंबासाठी तेवढा पण वेळ देणं अवघड होत आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे उग्र कर्म मनुष्याला कधीही आध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल जास्त नाही आहे. आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न नसेल तर श्लोक क्रमांक 13. गोपुर द्वार मार्गेषु गोपुरद्वारमार्गेषु कृत कौतुकतोरणा कृतकौतुकतोरणाम् चित्रध्वज पताकाग्रैः चित्रध्वज पताकाग्रैः अन्तः प्रतिहता तपा अन्तः प्रतिहता तपा. आपण या श्लोकामध्ये पाहत आहोत की कशा प्रकारे भगवंतांच्या स्वागतासाठी द्वारका नगरी ही पूर्ण प्रकारे सजून सज्ज झालेली आहे. ज्या प्रकारे आपण पाहतो रामायणामध्ये दिवाळीच्या वेळेस, इनफॅक्ट दिवाळी त्या वेळेस साजरी केली जाते जशी अयोध्या नगरी सज्ज झालेली भगवंतांच्या श्रीलंकेमधून पुष्पक विमानामध्ये आल्यानंतर होणाऱ्या स्वागतासाठी. तर आपण या स्वागताचं वर्णन पाहू. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण. अनुवाद आणि तात्पर्य द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. भगवंतांच्या स्वागतासाठी नगराची प्रवेशद्वारे, गृहस्थांच्या घरांची द्वारे केळीच्या खुटांनी तसेच आंब्याच्या डहाळ्यांनी सुशोभित करण्यात आली होती. पथांच्या दोन्ही कडांनी पानाफुलांची तोरणे बांधलेली होती. रंगवलेल्या चित्रांचे आणि घोषणांचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. त्यामुळे उन्हाला दूर करणारी शीतल छाया सर्वत्र पसरली होती. तात्पर्य: विशेष उत्सवासाठी सजावटी करता लागणारे साहित्य देखील निसर्गदत्त वस्तूंमधूनच निवडलेले होते. केळीचे खांब काय, आंब्याचे डहाळे काय, किंवा फुले आणि फळे काय. आंब्याचे डहाळे, नारळाची पाने आणि केळीचे
कुंट आजही मंगलकारक साहित्य म्हणून उपयोगात आणले जाते. येथे ज्या फलकांचा उल्लेख केला आहे त्यावर गरुड किंवा हनुमान यांची चित्रे रंगवलेली असतात. ते भगवंतांचे दोन थोर सेवक आहेत. अशा प्रकारची सजावट भक्त मंडळी आजही आदराने करतात, कारण या सेवकांच्या विषयी आदर बाळगल्याने भगवान अधिकच प्रसन्न होतात. हरे हरे कृष्ण. श्रीला कृष्ण. प्रभुपाद की जय. बाकी जय. तर इथे वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे द्वारकावासियांनी आपल्या घरांची, रस्त्यांची सुंदर प्रकारे सजावट केलेली, निसर्गामध्ये सहजपणे उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा उपयोग करून, आणि या सगळ्या मंगलकारक साहित्यांमध्ये जे फलक वगैरे होते त्या ठिकाणी गरुडजी, हनुमानजी यांचे चित्र रंगवलेले असत. ज्या प्रकारे आपण हनुमानजींचं वर्णन पाहतो भगवद्गीतेमध्ये, ज्यावेळेस अर्जुनाच्या रथाचं वर्णन आहे, अर्जुनाच्या रथावर जो झेंडा होता त्यावर स्वतः हनुमानजी हे स्वार होते. तर हनुमानजीचं चित्र त्या अर्जुनाच्या रथाच्या झेंड्यावर होतं, कारण भगवंतांचे हे थोर सेवक आहेत. ज्यावेळेस यांचं स्मरण केलं जातं, तर जिथे एक खूप सुंदर श्लोक आहे की जिथे भगवंतांचं वर्णन, भगवंतांचे भक्त एकत्र येऊन करतात, तिथे भगवंत हे निश्चित त्या ठिकाणी उपस्थित असतात. एक श्लोक आहे की नाहम तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु वा तत्र तिष्ठामि नारदा यत्र गायन्ति मद्भक्ता. की जिथे जिथे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचे यशोगान करण्यामध्ये त्या ठिकाणी भगवंत निश्चित उपस्थित असणार. आणि विशेषतः भगवंतांचे जे महान सेवक आहेत जसे श्री हनुमानजी, गरुड यांचं पण अशा ठिकाणी जे अस्तित्व, उपस्थिती आहे ती निश्चित त्या ठिकाणी असणार. आणि ज्या ठिकाणी भगवंतांचे असे थोर सेवक आहेत त्या ठिकाणी भगवंत निश्चित उपस्थित राहणार किंवा भगवंत निश्चित प्रसन्न होतात. आपण पुढे जाऊ. अजून एक दोन श्लोक घेण्याचा प्रयत्न करू. आता मी श्लोक म्हणत नाही, डायरेक्टली आपण त्याच्या अनुवादावर जाऊ. द्वारकेतील महामार्ग, उपमार्ग तसेच लहान मोठ्या आळ्या, पेठा आणि मोठे चौक हे सर्व स्वच्छ धुवून काढून तिथे सुगंधी पाण्याचे सडे शिंपिलेले होते. तसेच त्यावर फळे, फळे आणि अक्षदांकुर विखरून टाकण्यात आले होते. तात्पर्य: द्वारकेतील राजमार्गांवर, उपमार्गांवर, घरासमोरील पथांवर गुलाब, केवडा यासारख्या फुलांच्या अर्काने सुगंधित केलेल्या जळाचा सडा शिंपण्यात आला होता. मार्गांच्या समवेतच पेठा, सार्वजनिक सभांची स्थाने, चौक इत्यादी स्वच्छ धुतले गेले होते. या वर्णनावरून असे दिसते की द्वारका धाम ही अतिविशाल नगरी होती. आणि खरंच प्रभूजीच माताजी ही अतिविशाल नगरी होती, कारण केवळ भगवंतांच्याच कुटुंबासाठी आपण बघतो की 16,108 महाल तर केवळ कृष्णांच्याच राण्यांसाठी होते. आणि ते सोडून त्यांच्या कुटुंबातील बाकीचे सदस्य, बाकीचे द्वारकावासी, यदू, अंधक, वृष्णी, भोज या कुळांमधील वेगवेगळे लोक यांच्यासाठी पण तिथे राहण्याचे, त्यांच्या व्यवसायाची ठिकाणे होते. अशा प्रकारे ती अतिविशाल नगरी होती. तेथे पुष्कळ राजमार्ग आणि इतर मोठे मोठे मार्ग होते. तसेच सार्वजनिक सभांसाठी स्थाने, क्रीडांगणे, उद्याने, उपवने आणि जलाशय, तलाव वगैरेही मोठ्या संख्येने होते. हे सर्व फळा फुलांनी सुंदर रीतीने शृंगारलेले होते. भगवंतांच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणांवरून फळे, फुले ठेवण्यात आली होती. अक्षता टाकलेल्या होत्या. गहू, तांदूळ, फळे यांची लहान रोपे मंगल चिन्हे म्हणून समजली जातात. आजही हिंदू समाजातील लोक उत्सवात त्यांचा मंगल सूचक चिन्हे म्हणून उपयोग करतात. तर अशा प्रकारचा नैसर्गिक साधनांच्या द्वारे द्वारका नगरीला, पूर्ण द्वारकावासियांनी सजवलं होतं भगवंतांच्या आगमनासाठी, त्यांच्या स्वागतासाठी. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजीच माताजी, हरे कृष्णा.
आपल्यापैकी कुणाला वाचायचं आहे? गणेश कुलकर्णी प्रभू, कविता माताजी, हरे कृष्ण प्रभूजी वाचू. हा विजय माताजी, हा माताजी. प्रत्येक घराच्या दाराशी दही, अखंड फळे, ऊस, पूर्ण भरलेले जलकुंभ, पूजेसाठी उपायन म्हणून आणलेल्या वस्तू, धूप आणि दीप यासारख्या मंगल वस्तू सुंदर रीतीने मांडलेल्या होत्या. तात्पर्य: प्रभुपाद की जय. प्रभुपाद द्वारा वैदिक विधीनुसार स्वागताची पद्धत शुष्क नाही. भगवंतांच्या स्वागतासाठी द्वारकेतील प्रवेशद्वारे, राजमार्ग, चौक, पेठा, सभास्थाने अशी सर्व ठिकाणे शृंगारण्यात आली होती. त्याचप्रमाणे धूप, दीप, फुले, मेवा, मिष्ठान्नाद्वारे त्यांची यथाशक्ती पूजा करण्यात आली. सर्व काही भगवंतांना अर्पण करण्यात आले आणि त्याचा शेष भाग इतरांना वितरित करण्यात आला. हे स्वागत आधुनिक काळातील शुष्क स्वागतासारखे नव्हते. प्रत्येक घर भगवंतांच्या स्वागताला सुसज्ज असे होते. मार्गावरील आणि उपमार्गावरील प्रत्येक घरातून असा प्रसाद नागरिकांत वितरित करण्यात आला. अशा प्रकारे उत्सव यशस्वी झाला. प्रसादाच्या वितरणाविना समारंभांची संपन्नता होत नाही. हा वैदिक संस्कृतीचा मार्ग आहे. हरे कृष्ण प्रभूजी. श्री प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण प्रभुपादजी की जय. तर इथे आपण पाहतो एक महत्वाची गोष्ट, विशेषतः हाऊस होल्डर्स म्हणजे गृहस्थांसाठी, की वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव भगवंतांच्या संबंधित कशा प्रकारे साजरे करायला पाहिजे, भगवंतांचं आपल्या घरामध्ये पण कशा प्रकारे स्वागत करायला पाहिजे. जसं की आता येणाऱ्या दिवसांमध्ये 2 खूप महत्वाचे उत्सव आहेत. वैष्णव कॅलेंडर अनुसार येणाऱ्या 19 तारखेचे रतिरूपा माताजी, बलराम जयंतीची. हो प्रभूजी. 19 तारखेला बलराम जयंती. हा, सोमवारी 19 ऑगस्टला बलराम जयंती आहे आणि त्यानंतर एका आठवड्याने सोमवारी 26 ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी आहे. तर आपली जी काही यथाशक्ती शक्य आहे त्या प्रकारे आपण पण आपल्या घरामध्ये भगवंतांचा एक अर्चविग्रह असतील तर अर्चविग्रह, किंवा नसतील तर किमान भगवंतांचा फोटो घेऊन त्याला पण आपण अशा प्रकारे सजावट करू शकतो, सामान्य जे नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधनांद्वारे. आणि असं सांगितलं जातं विशेषतः भगवंतांच्या अर्चविग्रहाबद्दल, किंवा अर्चविग्रह नसतील तर फोटोंद्वारे आपण अर्चना विधींनी त्यांची पूजा करू शकतो, जे की नवविधा भक्तीचा एक भाग आहे. की भगवंतांना कोणत्याही अलंकारापेक्षा, सुवर्ण अलंकारापेक्षाही जे एका भक्ताने प्रामाणिकपणे प्रेमाने अर्पण केलेले जे सुगंधी फुलं असतात ते भगवंतांना कितीतरी जास्त आनंद देतात. आणि ज्या प्रकारे द्वारकावासियांनी भगवंतांना द्वारकेमध्ये त्यांचं स्वागत केलेलं होतं, किंवा अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये स्वागत केलेलं होतं, त्या प्रकारे आपण पण आपल्या घरामध्ये भगवंतांना अशा प्रकारे स्वागत करून बोलवू शकतो. विशेषतः हे उत्सव साजरे करण्यामध्ये, जसं की कृष्ण जन्माष्टमी असो, बलराम जयंती, राधाष्टमी असो, गौर पौर्णिमा, रामनवमी, नरसिंह चतुर्दशी, अशा प्रकारे भगवंतांच्या वेगवेगळे अवतारांचे जे आविर्भाव दिवस आहेत त्या जयंत्यांच्या दिवशी तरी आपण विशेष प्रकारे अशी जी काही यथाशक्ती आपल्याकडून शक्य आहे. आणि विशेषतः तुम्ही या अध्यायामध्ये पाहाल आणि आधीच्या अध्यायामध्ये पण आपण पाहिलं की कोणताही वैदिक संस्कृतीमधला जो कार्यक्रम आहे तो भगवंतांना भोग अर्पण केल्याशिवाय आणि तो प्रसाद बाकीच्या सर्वांना वितरित केल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. तर खूप साध्या प्रमाणात त्या गोष्टीवर आपण अजून पण व्यवस्थित चर्चा करू की जन्माष्टमी कशा प्रकारे साजरी करू शकतो. पण साध्या भाषेत सांगायला गेलं तर ह्या नैसर्गिक साधनांनी भगवंतांची अशा प्रकारे घर वगैरे छान सजावट करून पूजा करणे आणि तो प्रसाद आपले आजूबाजूचे असतील, नातेवाईक असतील, मित्र आप्तेष्ट असतील, त्यांना घरी बोलून आपण वितरित करू शकतो. आणि श्रीमद भागवतम असो, श्रीमद भागवतमचंच प्रभुपादांनी लिहिलेलं कृष्ण लीलांचं वर्णन आहे कृष्णा बुक. तर त्या कृष्णा पुस्तकामधून आपण वाचू शकतो काही अध्याय आणि
भगवंतांबद्दल आपण घरी आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा जे कोणी घरी आलेले असतील त्यांच्यासोबत चर्चा करू शकतो. तर अशा प्रकारे खऱ्या भगवंतांचं ज्यावेळेस आपण नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं यशोगान करतो, तर अशा वेळेला भगवंत हे साक्षात त्या ठिकाणी उपस्थित असतात शास्त्रात सांगितलेल्या निर्देशाप्रमाणे. तर जे की आपण द्वारकावासियांकडून शिकत आहोत की त्यांनी भगवंतांचं कशा प्रकारे स्वागत केलं. यथाशक्ती जसं आपल्याला शक्य आहे आपण आपल्या स्वतःच्या घरामध्ये पण भगवंतांचं स्वागत करायला पाहिजे. आणि विशेषतः भगवंतांचे जे आविर्भाव दिवशी जे उत्सव आहेत ते उत्सव आपण आनंदाने, उत्साहाने साजरे करायला पाहिजे. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीस, माताजीस इथे? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण अजून एक श्लोक घ्यायचा, चालेल? 5 मिनिट. हो हो प्रभूजी. ठीक आहे. ठीक आहे, आपण हे श्लोक म्हणू. एक श्लोक क्रमांक 16 आणि 17. पण याचा अनुवाद थोडा मोठा आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण सुरुवातीचा अनुवाद, तात्पर्याचा सुरुवातीचा भाग पाहू आपण. श्लोक क्रमांक 16 आणि 17. निशम्य प्रेष्ठम आयान्तम वसुदेवो महामनः अक्रूरश्च उग्रसेनश्च रामश्चाद्भुतविक्रमः प्रद्युम्नश्चारुदेष्णश्च जाम्बोजाम्बवती सुतः प्रहर्षवेगोच्छ्वसितशयन् शयन आसन भोजनः. कुणाला वाचायचं आहे प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा प्रभूजी, हरे कृष्ण. आपले सर्वात प्रिय श्रीकृष्ण द्वारका नगरीच्या अगदी समीप येत आहेत. असे ऐकून थोर अंतःकरणाचे वसुदेव, अक्रूर, उग्रसेन, अद्भुत बल संपन्न बलराम, प्रद्युम्न, चारुदेष्ण आणि जांबवतीचा पुत्र सांब हे सगळे अत्यानंदित झाले आणि आपले शयन आसन भोजन सोडून निघाले. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. वसुदेव शूरसेन राजाचे पुत्र, देवकीचे पती, भगवान श्रीकृष्णांचे पिता, कुंती देवीचे बंधू आणि सुभद्रेचेही पिता. सुभद्रेचा विवाह आते भाऊ अर्जुन यांच्याशी झाला. ही प्रथा भारतात काही प्रांतात अद्यापही रूढ आहे. उग्रसेन राजाचा एक मार्गदर्शक मंत्री म्हणून वसुदेवांची नियुक्ती झाली होती. पुढे उग्रसेनाचा बंधू देवक याच्या 8 कन्यांशी त्यांनी विवाह केला. देवकी त्यातील एक, कंस त्यांचा मेहुणा. देवकीचा 8वा पुत्र कंसाला अर्पण करण्याच्या अटीवर त्यांनी स्वतःहून कंसाच्या कारागृहात राहण्याचे मान्य केले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेने कंसाचा हा प्रयत्न व्यर्थ झाला. पांडवांचे मामा या नात्याने त्यांनी पांडवांच्या अनेक संस्कारात भाग घेतला होता. सप्तशृंग पर्वतावरून कश्यपांना पुरोहित म्हणून त्यांनीच बोलावून घेतले होते. कंसाच्या कारागृहात असताना भगवान श्रीकृष्ण अवतरित झाले तेव्हा यांनीच त्यांना नंद महाराजांच्या घरी गोकुळात नेऊन पोहोचविले. हे नंदच गोकुळात श्रीकृष्णांचे रक्षक व पालक होते. कृष्ण आणि बलराम हे यांचे अवतार कार्य त्यांच्या समोरच संपन्न झाले. त्यांचा भाचा अर्जुन याने त्यांचा अर्धदैहिक संस्कार पार पडला. धन्यवाद. आपण इथे थांबू प्रभूजी, कारण हे तात्पर्य थोडा वेळ लागेल याला. आपण पुढे कंटिन्यू करू. तर सुरुवातीला भगवंतांच्या आगमनानंतर भगवंतांच्या कुळातले वेगवेगळे जे सदस्य आतुरतेने त्यांना स्वागतासाठी पुढे आले. त्यांचं कुणी झोपलेलं होतं, कुणी बस घेत होतं
आणि हे करत असलेले सर्व गोष्टी सोडून लगेच धावत पळत ते भगवंतांच्या स्वागतासाठी आलेले आहेत. आणि त्यामध्ये सर्वात अगोदर कृष्णांचे जे वडील आहेत वसुदेव, त्यांचं वर्णन केलेलं आहे. आता आपण जी वंशावळ पाहिली भगवंतांची, त्यामध्ये वसुदेव हे महाराज शूरसेनांचे पुत्र आहेत आणि जे की वृष्णी जे कुळ आहे त्यामध्ये महाराज शूरसेन येत आहेत. आणि त्याच प्रकारे अंधक कुळामध्ये महाराज उग्रसेन येत आहेत, जे की भगवंतांचे आजोबा म्हणजे आजोबांचे भाऊ म्हणजे आजोबा झाले. आईकडून त्यांचं नातं आहे अंधक कुळामध्ये. इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण भागवतामध्ये पुढे 10व्या स्कंदामध्ये वर्णन ऐकतो की वसुदेव आणि देवकी यांनी सर्वात अगोदर सुतप आणि पृश्नी म्हणून खूप घोर तपस्या केलेली, खूप लांब काळाकरिता भगवंतांना आपल्या मुलाच्या रूपामध्ये प्राप्त करण्याकरता. आणि अशा प्रकारे त्यांनी 3 जन्मांमध्ये वृष्णी, सुतपा, अदिती आणि कश्यपा आणि नंतर वसुदेव आणि देवकी आणि त्याच नंतर दशरथ कौशल्या, दशरथ आणि त्याचप्रमाणे भगवान कृष्णांच्या काळामध्ये त्यांचे जे फोस्टर आई वडील होते, फोस्टर म्हणजे दत्तक घेतलेले, यशोदा आणि नंद महाराज, हे सुतपा आणि दुसरं नाव कोणतं सांगितलं? सुतपा आणि पृश्नी पृश्नी गर्भ, बरोबर आहे. पृश्नी आणि सुतपा यांचं अशा प्रकारे वेगवेगळ्या भगवंतांच्या आई वडिलांच्या रूपामध्ये, भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये आई वडिलांच्या रूपामध्ये हे आलेले आहे. आणि वसुदेव यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते आपल्या शब्दाला खूप नेहमी जागले. जसं की आपण पाहतो कंस ज्यावेळेस त्यांच्या बहिणीच्या देवकीच्या लग्नाच्या दिवशी आपल्या बहिणीला मारण्यासाठी तयार झाला होता आकाशवाणी ऐकून, त्यावेळेस केवळ आणि केवळ वसुदेवांचं ज्याला आपण त्यांची जी नेहमी सत्य बोलण्याची जो त्यांचा गुण होता, केवळ त्या गोष्टीला मान्य करून कंसाने देवकीचे प्राण हे घेतले नाहीत. की वसुदेवांनी वचन दिलेलं की कंसाला की मी माझ्या पत्नीमुळे झालेले प्रत्येक मूल हे आपल्याला आपल्या ताब्यामध्ये देईल आणि आपल्या जीवाला जो धोका सांगितलेला आहे आकाशवाणीने, तो देवकीला होणाऱ्या 8व्या पुत्रापासून आहे, देवकीपासून नाहीये. तर कृपया तुम्ही आजच्या तिच्या लग्नाच्या दिवशी तिला ठार मारू नका. आणि त्याचं वर्णन खूप छान कृष्णा पुस्तकामध्ये पण श्रील प्रभुपादांनी दिलंय की वसुदेव सांगतात कशा प्रकारे कंसाला की आपली जी कीर्ती आहे ती पूर्ण नष्ट होऊन जाईल जर आपण एखाद्या स्त्रीचा अशा प्रकारे शिरच्छेद केला, वध केला, तोही आपल्या बहिणीचा तिच्या लग्नाच्या दिवशी. अशा प्रकारे वसुदेवांबद्दल इथे सांगितलं आहे की भगवंतांचे महान भक्त आहेत आणि जे की भगवंतांच्या प्रत्येक आविर्भावाच्या लीलेमध्ये त्यांच्या वडिलांच्या रूपामध्ये त्यांची सेवा करतात. बाकीचं आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. प्रभूजीच माताजीच. कुणाचा काही प्रश्न आहे आज आपण चर्चा केलेल्या मुद्द्यांबाबत किंवा बाकीच्या कोणत्याही मुद्द्यांबाबत? हरे कृष्ण. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि काही अनाउन्समेंट आहेत. मला एकदा हे बंद करू द्या रेकॉर्डिंग. रतिरूपा माताजी बंद करा रेकॉर्डिंग एकदा. प्रभूजी